तर आज मी शेअर करत आहे मोस्ट आस्क मोस्ट डिमांडेड रेसिपी, जी मी आरुषच्या टिफिनमध्ये रोज देते आणि मला खूप सारे DMs आणि कमेंट्समधून विचारली गेली होती. ती म्हणजे ड्रायफ्रूट लड्डू. इथे मी काही काजू, पिस्ता आणि अक्रोड एअर फ्रायरला 180 डिग्रीवर 6 मिनटं एअर फ्राय करून घेतले. त्याच एअर फ्रायरमध्ये मी बदाम देखील 6 मिनटं 180 डिग्रीला एअर फ्रायर करून घेतले. एअर फ्रायरनी ना त्याच्यामधला मॉइश्चर सगळा जातो आणि खूप छान भाजले जातात. तुमच्याकडे जर एअर फ्राय नसेल तर तुम्ही कढईमध्ये ड्राय रोस्ट करू शकता. इथे मखाने देखील मी 8 मिनटं छान रोस्ट करून घेतलेले आहेत. आता इथे मी कढई तापत ठेवली आहे. लोखंडी कढईमध्ये मी 1 चमचा खसखस आणि 2 चमचे तीळ छान भाजून घेतले. ते काढले आणि त्याच्यामध्ये साधे आपले प्लेट्स असतात ते टाकलेले आहेत. ते भाजून घेतले की मी इथे डाळे घेतलेले आहेत, त्याला देखील आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी वॉटरमेलन सीड, पंपकिन सीड आणि सनफ्लॉवर सीड या सगळ्या बिया देखील छान सेपरेटली भाजून घेतलेल्या आहेत. एकत्र आपल्याला भाजून घ्यायच्या नाही आहेत, कारण प्रत्येक बियांची जाडी, उंची वेगवेगळी असते, त्यामुळे त्याला भाजण्याचा टाईम हा वेगवेगळा लागतो. हे झाले की आपल्याला छान तूप घ्यायचे आहे आणि त्याच्यामध्ये मी हा डिंक मस्त तळून घेत आहे. हा कुरकुरीत होतो आणि छान क्रिस्पी लागतो. डिंकामध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. तसेच याच्यामुळे ज्या मुलांना नेहमी सर्दी आणि खोकला, कफचा त्रास होतो, त्यांनी हा डिंक त्यांच्या डाएटमध्ये नक्की इन्क्लूड करावा. असं नाही आहे की हे फक्त थंडीच्या सीझनमध्ये खावा. थोड्या प्रमाणात तुम्ही पावसाळ्यात देखील हा खाऊ शकता, त्यामुळे सर्दी कफचा त्रास तुम्हाला होणार नाही. खजूर देखील मी इथे तुपात छान भाजून घेतलेले आहेत. आणि आता आपण जे सगळं एअर फ्रायर करून घेतलेले ड्रायफ्रूट्स होते ते थंड झालेले आहेत. तर मी आता यांची सगळे एका क्रमाने मी ही पेस्ट करून घेतलेली आहे. तुम्ही देखील हाच क्रम यूज करा, म्हणजे ड्रायफ्रूट्स हे असे चिकट होणार नाहीत आणि त्याचा असा गोळा होणार नाही. आणि आपल्याला पल्स मोडवर छान हे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत. डिंक आणि खजूर तुम्ही ॲज इट इज घालू शकता, पण आरुषला आवडत नाही. खरं तर मला तो खूप आवडतो क्रंची दाताखाली आल्यानंतर, पण आरुष खात नाही म्हणून मी तेही मिक्सरला लावून बारीक करून घेतलेले आहे. सगळे वाटण झाल्यानंतर इथे मी कढईमध्ये थोडंसं तूप आधी शिल्लक होतं, त्याच्यामध्ये अजून 2 चमचे तूप ॲड करून 1 कप गूळ पावडर टाकलेली आहे. आणि गूळ जळतो लवकर, त्यामुळे आपल्याला इथे 2 ते 3 टेबलस्पून पाणी लागेल. तर आपल्या ह्याच्याप्रमाणे आपण पाणी ॲड करून त्याचा छान पाक तयार करून घ्यायचा आणि आपली ड्रायफ्रूट्सची पावडर केलेली आहे ती मिक्स करायची. थोडीशी हलकी गरम आहे तोपर्यंतच आपल्याला याचे लाडू बांधून घ्यायचे आहेत. व्यवस्थित पहिले मिक्स करा, सगळीकडे गुळ पसरला गेला पाहिजे आणि त्यानंतर आपल्याला हव्या त्या साईजमध्ये, हव्या त्या शेपमध्ये तुम्ही लाडू बांधून घेऊ शकता. ड्रायफ्रूट्स हे मुलांच्या शारीरिक, बौद्धिक विकासासाठी खूप चांगले आहेत. त्यांची एनर्जी बूस्ट होते. अशक्तपणा असतो, ज्या मुलांना अनेमिया असतो, त्यांनी देखील हा ड्रायफ्रूट्सचा लाडू नक्की खाल्ला पाहिजे.